तसेच रमेश पाटील आमचे शिवशंभोचे खेळाडू, तसेच ओम प्रॉपर्टीजचे प्रोप्रायटर तसेच डायरेक्टर यांचा सत्कार विश्वास दानवले करतील. रमेश पाटील यांचा सत्कार विश्वास दानवले करतील. मी विनंती करतो विजय शेठ खाणावकर, हनुमान चौधर तसेच तिवारी सरांना का त्यांनी आपली उपस्थिती स्टेजवर नोंदवावी लवकरात लवकर. जॉन तिवारी, सर्व मान्यवरांचे स्वागत. बाप्पू बोडके यांचा सत्कार, विजय शेठ बोडके यांचा सत्कार नितीन भोईर करतील. कळंबोलीचा महाराजांचे स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन बोडके साहेबांचा सत्कार नितीन भोईर करत आहेत. संभाजी शेठ भोसले यांचा सत्कार विजय आमचे कळंबोल शिवशंभोचे खेळाडू विजय करतील सत्कार. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे का त्यांनी स्टेज जवळ यावे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती नोंदवली त्यासाठी खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. तसेच दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर आपल्या स्टेजच्या इथे यावे. आज शिवशंभो 2024 आत्ताच झालेला सामना, यामध्ये रॉयल संघाने त्यांचा विजय नोंदवला आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तरी त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि तसेच रणजित कट्टे पाटील स्मॅश या संघाने दुसरा क्रमांक मिळवला, त्यांचे सुद्धा अभिनंदन. तरी दोन्ही खेळाडूंना, दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेजच्या जवळ यावे. आत्ता जी फायनल मॅच झाली, मी विजय शेठ खानोकर यांना विनंती करतो का त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे. तसेच जॉन तिवारी यांनी सुद्धा यावे स्टेजवर. खूप खूप स्वागत आहे विजय शेठ खानावकर आणि जॉन तिवारी यांचे स्टेजवर आगमन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. मी विनंती करेन विजय यांना की त्यांनी विजय शेठ खानावकर यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद. तसेच जॉन तिवारी यांचा सत्कार आमच्या टीमचे जॉन करतील. खूप खूप धन्यवाद विजय शेठ खानावकर आणि जॉन तिवारी यांचे. रवी पाटील स्टेजवर यावे त्यांनी पण. रवी पाटील या वरती या. मी आमच्या शिवशंभो स्पोर्ट्स क्लबचे जे खेळाडू आहेत यांनी या सामन्यासाठी खूपच अशी मेहनत घेतली आणि हे जे सामने आहेत हे सर्व खूपच उत्कृष्टरित्या पार पडलेले आहेत. तरी मी विनंती करतो ह्या सामन्याचे जे मॅन ऑफ द मॅच होते
धन्यवाद सर. आणि नक्कीच आपण आता वळतो आहोत पारितोषिक वितरण समारंभाकडे. नक्कीच स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची अशी ही शिवशंभो चषक 2024 चा आहे दैदिप्यमान महासंग्राम आज इथे आपल्या भेटीस आलेला आहे. तर नक्कीच हा जो सर्व महासंग्राम आहे ज्याने यशस्वीपणे पार पाडला, ज्यांच्या नक्कीच मी म्हणेल तर नक्कीच विनंती असेल, धीरज असतील, तसेच विश्वास सर असतील, सचिन सर असतील, जॉन असतील, त्यांनी मी विनंती करेल चला जे चिमुकले आहेत, ज्यांच्या असं म्हणतात की पडद्यामागचे हिरो, ज्यांनी आपल्या अथक परिश्रमातून ही पूर्ण क्रिकेट शृंखला ज्यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे आदित्य घाडगे, चला आपण वरती यायचंय. म्हणजे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचंय. आदित्य घाडगे तयार राहायचंय. ओंकार जाधव, ओंकार जाधव, तदनंतर श्रेयश गायकवाड, आपण तयार राहायचंय. यानंतर तयार राहायचे अनिकेत मोरे. नक्कीच मी म्हणेल अतिशय खूप मेहनत सारी घेतलेली आहे. आदेश पवार मित्रांनो, नक्कीच बॉल बॉय 2 दिवस अथक परिश्रम केले. त्यानंतर दादू खटके, चला आपण वरतीचे दादू खटके. नक्कीच शिवशंभूचं हे आगामी भवितव्य आहे आणि यांच्या माध्यमातून हे आज शिकणार आहेत की कसं आयोजन करायचं. बंटी गोसावी, आपण पण वरती यायचंय. तर नक्कीच या क्रिकेट महासंग्रामात थरथर आपण पाहायला मिळाला शिवशंभू चषक 2024च्या या अंतिम मध्ये. तर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय श्री प्रकाशदादा महानोर यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठा मध्यभागी यायचंय. आणि नक्कीच ज्याच्या चौफेट टोलीबाजीने रॉयल संघाला पुन्हा एकदा विजेता ठरवलं असा मिस्टर 360 अक्षय सर ठरतोय या अंतिम मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने नक्कीच 8 चेंडूमध्ये 23 धावांची घणाघाती खेळी केली, 2 चौकार 2 षटकार मारले आणि त्याच्या या घणाघाती खेळीमुळेच आज रॉयल पुन्हा एकदा विजेता बनला. नक्कीच मी म्हणेल आमचे आदरणीय प्रकाशदादा महानवर यांच्या शुभ हस्ते यावेळेस बक्षीस दिलं आहे. आणि यानंतर आपण वळणार आहोत बेस्ट फिल्डर. नक्कीच या रेसमध्ये बरेचसेच खेळाडू होते आणि त्यापैकी अंतिम सामन्यामध्ये ज्याने बाजी मारली, नक्कीच रॉयल संघाचा प्रभात आंबोट ठरतोय. या संपूर्ण क्रिकेट शृंखलेत सर्वात जास्त झेल पकडणं, 4 झेल पकडले होते. त्या खालोखाल होता सौदी होता आणि बरेचसे खेळाडू होते, परंतु सर्वात चांगले झेल पकडले ते थेट फेकी देखील केली प्रभात अंबोरे. विनंती असेल जॉन तिवारी यांना की कृपया आपण जगदीश स्पोर्टचे ओनर्स यांना की आपण हिलवेल रिकव्हरी सेंटरचं गिफ्ट वाउचर, ट्रॉफी, नक्कीच मी म्हणेल अतिशय सुंदर परिश्रम केले आणि परिश्रम फळ काय असतं ते आज रॉयल संघ इथे जिंकलेला आहे. नक्कीच त्यानंतर विनंती असेल आदरणीय श्री श्रीकांतजी फाळके यांना की कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय. यानंतर विनंती असेल श्रीकांतजी फाळके आणि संभाजी शेठ यांना की आपण कृपया या संपूर्ण या क्रीडा महासंघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड होते. नक्कीच ज्याच्या अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला आणि नक्कीच भंबेरी उडवली. तत्पूर्वी विनंती असेल संभाजी शेठ आणि श्रीकांत फाळके आपण कृपया मध्यभागी यायचंय. हिलविल रिकव्हरी सेंटरच्या माध्यमातून गिफ्ट वाउचर आणि
या क्रिकेट मधील या सामन्यामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज साई मोहिते ठरतोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. 6 षटक 41 धावा आणि 5 गडी ज्याने बाद केले. साई मोहिते ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. आदरणीय संभाजी शेठ असतील, त्यानंतर सेकंजी फाळके असतील, या मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस साई मोहिते यांना नक्कीच आपण पाहतात उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावलाय. हिलविल रिकव्हरी सेंटरच्या माध्यमातून गिफ्ट व्हाउचर आणि शिवशंभू चषकाची आकर्षक ट्रॉफी. आणि यानंतर विनंती असेल आदरणीय श्री रमेश पाटील साहेब. बापू शेठ विनंती असेल आपण की रमेश पाटील आणि बापू शेठ यांना या संपूर्ण मालिकेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड होते. नक्कीच ज्याने पडत्या काळामध्ये ज्याने आपल्या संघाला सावरलं नव्हे तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवून दिलं. तुषार शर्मा ठरतोय या संपूर्ण नक्कीच सर्वोत्कृष्ट फलंदाज. विनंती असेल बापू आणि आदरणीय श्री रमेश पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हिलविल रिकव्हरी सेंटर आणि च्या माध्यमातून गिफ्ट व्हाउचर आणि उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी चषक देऊन आणि यानंतर विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण थोडंसं पुढे यायचंय आणि या शिवशंभू चषक 2024चा उपविजेता ठरतोय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स स्मॅश हा संघ. तर चला संघनायक जागो, आपण आपल्या 11 खेळाडूंसह कृपया व्यासपीठावरती यायचंय. रणजित कट्टे पाटील डीजी जय मल्हार किंग्स 11 हा संघ ठरतोय या शिवशंभू चषक 2024च्या या पर्वातील उपविजेता. विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण कृपया व्यासपीठा मध्यभागी यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक सोहळा पार पाडायचा आहे. नक्कीच मी म्हणेल की थोडासा प्रयत्न कमी पडले, परंतु नक्कीच आम्ही म्हणू की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा. रणजित कट्टे पाटील डीजी स्मॅश किंग्स 11 जय मल्हार हा संघ नक्की ठरतो तो उपविजेता. मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. नक्कीच सामना कसा असावा याचं जीवन त्याचा मूर्तिमंत उदाहरण यावेळेस सादर केले नवोदित खेळाडूंना. व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस नक्कीच आणि यानंतर आपण वळतो आहोत अ मोस्ट वेटेड अवॉर्ड. या संपूर्ण क्रीडा मालिकेतील कोण असेल सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे मालिकावीर. तर नक्कीच तत्पूर्वी विनंती असेल आदरणीय श्री दिनकरदादा पोपेटा, त्यानंतर प्रकाशदादा महानवर, विजयशेठ खानावकर यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठा मध्यभागी यायचंय आणि या क्रिकेट मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर म्हणून निवड होते सुहास करे. सुहास करे आपण वरती यायचंय. यानंतर हिलविल या रिकव्हरी सेंटरच्या माध्यमातून गिफ्ट व्हाउचर आदरणीय दिनकरदादा पोपेटा असतील, प्रकाशदादा महानवर असतील, विजयशेठ खानावकर असतील, तसेच व्यासपीठावरील मान्यवर असतील यांच्या शुभ हस्ते सुहास करे ठरतोय या संपूर्ण क्रीडा मालिकेतील मालिकावीर. आणि शिवशंभू चषक 2024चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आवाज नाही आला. धन्यवाद. विनंती असेल संघनायकाला की आपण आपल्या 11 खेळाडूंसह प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
घेण्यासाठी आपण कृपया मंचावरती यायचंय. आमच्या मंचावरती आपण पाहतात आदरणीय श्री संभाषेठ असतील, अतुल बागल असतील, जॉन तिवारी असतील, विजयशेठ खानावकर असतील, दिनकर पोपेडा असतील, तसेच आनंदा माने असतील. या सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते पुन्हा एकदा अनबिटन ठरतोय तो रॉयल स्पोर्ट कळंबोली हा संघ. नक्कीच मी म्हणेल तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक मारली आहे ती रॉयल स्पोर्ट कळंबोली या संघाने. सँडी येतोय, नक्कीच रवी सर देखील येत आहेत. नक्कीच अथक परिश्रम केल्यानंतर फळ कसं असतं तर फळ जे मिळतं ना ते खूप चांगलं असतं. आणि नक्कीच मी म्हणेल प्रयत्न वळचे कण रगडतात तेलही गळे. आणि नक्कीच आपल्या 11 शिलेदारांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ म्हणून सलग तिसऱ्यांदा क्रमांक 1चा मानकरी ठरतोय तो रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचंय. संदीप, सँडी, तसेच नक्कीच मी म्हणेल मान्यवरांना चे आभार, आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल.